नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण सजीव आणि निर्जीव याच्यामधला फरक या ठिकाणी समजून घेतला आणि त्याचबरोबर या ठिकाणी काही सजीव या ठिकाणी जे लोप पावत चाललेले आहेत तर त्यांच्या संवर्धनासाठी वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कशा पद्धतीने केल्या जातील याच्याबद्दल आपण डिस्क्रिप्शनमध्ये डिटेलमध्ये लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं. व्हॉट अबाउट द टॅक्झॉनॉमिक टूल्स ॲज वेल ॲज रेकॉर्डिंग डिस्क्रिप्शन्स. सो आज आपण या ठिकाणी एका नवीन चॅप्टरकडे, एका नवीन महत्त्वाच्या चॅप्टरकडे या ठिकाणी जातोय. नीटमध्ये या चॅप्टरवरती, ज्याचं नाव आहे या ठिकाणी बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, या चॅप्टरवरती तब्बल या ठिकाणी 4 ते 6 क्वेश्चन या ठिकाणी पडतात या बायोलॉजिकल क्लासिफिकेशनवरती. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा टॉपिक आपल्याला शिकवणार आहे या ठिकाणी जे वेगवेगळे सजीव आहेत त्या सजीवांमधला फरक आणि कोणत्या क्रायटेरियाच्या बेसिसवरती त्यांचं वर्गीकरण केलं गेलं आहे तर त्याच्याबद्दल डिटेलमध्ये आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. व्हॉट अबाउट द बायोलॉजिकल क्लासिफिकेशन्स. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी लिव्हिंग, नॉन लिव्हिंग म्हणजे काय, लिव्हिंग कशा पद्धतीने असतात, त्याच्या इतर काही इम्पॉर्टंट क्रायटेरियाज, त्याच्यानंतर बेसिकली जर तुम्ही बघितलं तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं नॉमेनक्लेचर, टॅक्झॉनॉमी, फायलोजेनी, हिरार्की, सो क्लासिफिकेशनचे डिफरंट मोड्स हे डिटेलमध्ये आपण पाहिलं. सो इन दिस टॉपिक we are going to move toward the classification of that living organism into the different groups. It means that at first we are going to move toward that historical backgrounds. Okay, what about the classification system, and after that is about somewhat kingdom Monera, kingdom Protista, kingdom Fungi, kingdom Plantae and kingdom Animalia. Okay, that is nothing but the Whittaker system. So 5 kingdom system. So just here, what about we can say it as a biological classification. We know that biological classification is a method of classification of living organisms. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे आहेत या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या क्लासिफिकेशनची एक मेथड आहे, त्याला आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन असं म्हणतो. जस्ट कीप इन माइंड दॅट ऑल द थिंग्स. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या की या क्लासिफिकेशनच्या सिस्टीममध्ये आपल्याला फक्त या ठिकाणी या 5 किंगडम बद्दलच नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन जे संशयास्पद सजीव आहेत ज्यांना कुठल्याही किंगडम मध्ये टाकलं गेलं नाहीये, जसं की व्हायरसेस असतील, व्हायरॉइड असेल, लायकेन्स असतील, ओके, तर हे सर्व सजीव या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर हे काही यांच्या कॅरेक्टरिस्टिक्सवरून त्यांना प्रॉपरली कुठल्या किंगडम मध्ये टाकता आलेलं नाहीये. तर का, कोणत्या क्रायटेरियाच्या बेसिसवरती का क्लासिफिकेशन केलं गेलेलं आहे डिटेलमध्ये या चॅप्टरमध्ये बघूया. बट ॲट फर्स्ट जस्ट हिअर व्हॉट अबाउट द सायंटिफिक क्लासिफिकेशन. So here that biological classification is a method of classification of living organism into the different major groups. Okay, so here we are going to move toward that one of the most important point. That is nothing but we can say it as the different scientists regarding to the classification. That is first one Aristotle. Aristotle, whom we know that he was a Greek philosopher. हा एक ग्रीक तत्वज्ञ होता. फिलॉसॉफी दॅट इज रिलेटेड विथ द तत्वज्ञ. सो ग्रीक फिलॉसॉफर आहे अरिस्टॉटल आहे. हा अरिस्टॉटल जो आहे हा खूप इंटेलिजंट आहे. सो वी कॉल फादर ऑफ बायोलॉजी and zoology. He first
classify organisms. He first classify organisms into plants and animals. He first classified organisms into plants and animals. प्लांट्स आणि ॲनिमल्स मध्ये या ठिकाणी त्यांनी क्लासिफिकेशन दाखवलं ऑर्गॅनिझमचं. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्लांट्स classified as herb, shrub and trees. Herb, shrub and trees. Herb we know that. Herb म्हणजे अगदी छोटे गवतासारखे जे असतात त्यांना herb म्हणतो आपण. Shrub म्हणजे मीडियम असणारे झुडपं in Marathi we call it as. And trees which are somewhat the tall. Okay. So plants which are classified into herb, shrub and trees. While animals are classified into red blooded and non red blooded. Okay, they are classified into red blooded and non red blooded. Okay, means those which having the red bloods, we just take it as a because of hemoglobin, and somewhat the organisms they lack the red blood, so we call them as a lack the red blood, so we call them as a non-red blooded organisms. Okay, अजूनही ग्रामीण भागामध्ये काही जण तर ॲक्च्युली इथपर्यंत जातात, जसं लाईक क्रॅब, कॉकरोच, हे जे खेकडा वगैरे आहे यांना रक्तच नसतं म्हणतात काही काही लोक. म्हणजे ॲक्च्युली सायन्स हे प्रगल्भ होत चाललेलं आहे, पण अर्धवट ज्ञान हे खूप घातक आहे, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे की जे काही लोअर ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये देखील सर्क्युलेटरी फ्लुइड असतं, आणि जे सर्क्युलेटरी फ्लुइड जे असतं तर ते कलरलेस असणार आहे. सुरुवातीच्या जे आर्थ्रोपोडा आहे वगैरे यांच्यामध्ये काही याच्यामध्ये कलरलेस आहे, रंगहीन आहे. आणि रंगहीन असल्यामुळे इनडायरेक्टली असं म्हणणं चुकीचं आहे की त्यांना रक्तच नाही आहे. लक्षात घ्या, फक्त त्यांना आपल्या प्रॉपरली रक्त म्हणता येणार नाही, कारण जनरली तुम्ही जर बघितलं तर आपण रक्त म्हणल्यानंतर पटकन म्हणून जातो की तांबडा रंग असणे. ओके, तर त्या पद्धतीची कॉन्सेप्ट आहे इथं. तर बॉडी फ्लुइड मात्र सगळ्यांमध्ये असतं प्रॉपरली, लक्षात घ्या. ओके, तर ॲनिमल्स आणि प्लांट्सचं क्लासिफिकेशन ॲरिस्टॉटलनं असं केलं. त्याच्यानंतर ॲरिस्टॉटल नंतर आले सेकंड वन, Carolus Linnaeus. As we learned is in last lecture. Last lecture मध्ये बघितलंय आपण, he was actually father of taxonomy as well as binomial nomenclature. Okay, Carolus Linnaeus was father of taxonomy. Somewhat he was Swedish naturalist. Okay, Linnaeus classified organisms into two kingdoms. Okay, so Linnaeus classified organisms into two kingdoms. Linnaeus ने क्लासिफिकेशन केलं ऑर्गॅनिझम्स दोन किंगडम मध्ये. त्यांनी त्यांना किंगडम असं पर्टिक्युलर नाव दिलं and called that plant kingdom and animal kingdom. Actually it was based on the morphological feature, based on morphological characters.
ओके, मॉर्फोलॉजी वी नो दॅट द टर्म मॉर्फोलॉजी कसा शब्द म्हणला बघा हा मॉर्फोलॉजी. मॉर्फोलॉजी या शब्दामध्ये दोन शब्द आहेत. यापूर्वी देखील मी तुम्हाला सांगितलं होतं. बघा इथं सांगतोय मी. बघा मॉर्फ हा जो शब्द आहे तर या शब्दाचा अर्थ होतो स्ट्रक्चर. या शब्दाचा अर्थ होतो स्ट्रक्चर. अँड द टर्म लॉजी, लॉजी विच मीन्स नथिंग बट स्टडी ऑफ, मीन्स स्टडी ऑफ स्ट्रक्चर्स. स्टडी ऑफ स्ट्रक्चर्स म्हणजे स्वरूपांचा अभ्यास, त्याच्या बाह्यावरण किंवा स्ट्रक्चरचा अभ्यास, याला या ठिकाणी मॉर्फोलॉजी म्हणलं जातं. सो दे आर बेस्ड ऑन दी मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स. ओके, सो आफ्टर दॅट the third one scientist, that is nothing but the Haeckel. Okay, Haeckel. So Haeckel, so discovered third kingdom. Discovered third kingdom and called it as a Protista. Okay, discovered third kingdom and called it as a Protista. Protista या ठिकाणी या नावाने त्याला ओळखलं गेलं या हकेलच्या थर्ड किंगडमला. ओके, तर हे होता व्हॉट अबाउट द बेसिक क्लासिफिकेशनची सिस्टीम. आता याच्यानंतर बघा काय झालं. याच्यानंतर बघा सो आफ्टर दॅट दी वन ऑफ द मोस्ट अँड वाइडली ॲक्सेप्टेड method of biological classification which is concerned with the five kingdom system, which was given by R.H. Whittaker. R.H. Whittaker in 1969. Actually, R.H. Whittaker discovered five kingdom system. R.H. Whittaker discovered five kingdom system. 5 किंगडमची सिस्टीम या R.H. Whittakerने डिस्कवर केली. ओके, R.H. Whittaker discovered 5 kingdom system. And this 5 kingdom system which is concerned with, so it is based on following criterias. Okay, कोणते criterias वापरले बघा. Following criterias. Okay, so the criterias which are used for the classification of that living organisms into the 5 kingdom. The criteria number 1, criteria number 2, criteria number 3, criteria number 4 and criteria number 5. Actually 5 criteria वापरले. त्याच्यामध्ये पहिले 3 अतिशय महत्त्वाचे ज्याच्यावरती क्वेश्चन या ठिकाणी पडले गेलेले. पहिला क्रायटेरिया आहे cellular organization, means based on the cell composition, cellular organization, whether that living organism or cell is a prokaryotic or eukaryotic. That living organisms are classified into 2 types. Okay, based on the appearance of nucleus and some other kind of cell organelle. So cellular organization, living organisms are classified into that 2 types. That is nothing but we can say that the prokaryotes and eukaryotes. The second thing is that cell complexity. Cell complexity, that is nothing but somewhat. So that living organisms which are either unicellular or multicellular. Okay, इथं या ठिकाणी जर बघितलं whether they are prokaryotes or eukaryotes. Here uni or multicellular. Uni or multicellular. Okay, so just keep in mind. Second, that is cell complexity. Third one, mode of nutrition. Mode of
nutrition. Okay, mode of nutrition. Fourth one, that is mode of reproduction. Mode of reproduction. Okay, that is third one, mode of nutrition, that is nothing but whether they form their own food or not. ओके, न्यूट्रिशन म्हणजे अन्न स्वतःच स्वतः तयार करतात, म्हणजे ऑटोट्रॉफ आहेत का हेटरोट्रॉफ आहेत याच्या बेसिसवरती, रिप्रोडक्शनच्या बेसिसवरती. पण हा क्रायटेरिया एवढा जास्त महत्त्वाचा घेतला गेलेला नाहीये. एका क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन होता की खालीलपैकी कुठला विटेकर्सचा क्रायटेरिया नाहीये, तर हे 3 क्रायटेरिया आहे ना, हा नाही असं ऑप्शन करेक्ट होतं. कारण ज्यावेळेस 4 ऑप्शन हे असतील तेव्हा त्याच्यामधला एवढा जास्त इम्पॉर्टंट नसणारा क्रायटेरिया तो असेल मोड ऑफ रिप्रोडक्शन. जस्ट कीप इन माइंड दॅट ऑल द थिंग्स. Number 5th and last, that is nothing but the phylogenetic relationship. Phylogenetic relationship. रिप्रोडक्शन तर कळालेलं तुम्हाला, न्यूट्रिशन पण कळालेलं, लक्षात घ्या. न्यूट्रिशन, रिप्रोडक्शन आणि इथं फायलोजेनी नावाचा शब्द आहे, हा मात्र एकदा बघूयात आपण. हा फायलोजेनी शब्द आहे. या फायलोजेनी नावाच्या शब्दाचा अर्थ होतो इव्होल्युशनरी हिस्ट्री. इव्होल्युशनरी हिस्ट्री काय अर्थ होतो? इव्होल्युशनरी हिस्ट्री असा त्याचा अर्थ होतो फायलोजेनेटिक रिलेशनशिपचा. जस्ट कीप इन माइंड दॅट ऑल द थिंग्स. तर विद्यार्थी मित्रांनो, अगोदर सर्व हा भाग समजून घ्या, व्यवस्थित बघून घ्या, लक्षात घ्या. आणि याच्यानंतर आपल्याला डिटेलमध्ये जायचं. कशाबद्दल बरं? याच्यानंतर डिटेलमध्ये जायचं की हे कशा पद्धतीने क्लासिफाय केले गेले. टेब्युलर फॉर्ममध्ये मी तुम्हाला दाखवेल आणि ज्याच्यानंतर मग या चॅप्टरच्या 1 बाय 1 स्लाइडकडे आपण जाऊयात. किंगडम मोनेरा डिटेलमध्ये, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंजा, प्लांटी अँड ॲनिमेलिया सेपरेटली. Okay, so at first just see that all the things from the board, and one thing is very important. Make your own notes. Okay, so just see that all the things. तर बघा, आता आपण या ठिकाणी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांबद्दल पाहिलं, त्यांच्या क्लासिफिकेशनच्या सिस्टीम बद्दल. So now we are going to move toward that next one thing, how that R.H. Whitaker classify that living organism into the 5 kingdom. So that is nothing but you can say it as a first one thing, living organisms. Okay, living organisms. आणि या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन करत असताना क्रायटेरियाज अतिशय महत्त्वाचे. ते मी इकडे लिहितोय बघा. पहिला क्रायटेरिया आहे सेल ऑर्गनायझेशन. सेल ऑर्गनायझेशन. सेल ऑर्गनायझेशनच्या बेसिसवरती इथं तुम्ही लिहिणार प्रो कॅरिओट्स. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे व्यवस्थितरित्या, यापूर्वी मी बोललो होतो, प्रो म्हणजे अनक्लिअर, अस्पष्ट, आणि अदर वन वर्ड दॅट इज नथिंग बट द कॅरी ऑन. कॅरी ऑन मीन्स न्यूक्लियस. ओके, न्यूक्लियस. इट मीन्स दॅट सो दोज सेल म्हणजे अशा पेशी ज्यांच्यामध्ये अदृश्य केंद्रक आहे, अनक्लिअर न्यूक्लियस आहे. Nucleus unclear है, so we call them as a so that prokaryotes. Okay, prokaryotes. And other one thing is that is eukaryotes. Eukaryotes. Here the word you is another one word, root word, that is means nothing but true. Again, means having the true nucleus and which having the unclear nucleus. Okay, at the time of descriptive manner we will going to discuss about that each and everything regarding to the prokaryotes and eukaryotes. There is prokaryotic organism and eukaryotic organism. But generally see here,
सिंपल भाषेत सांगायचं झालं तर प्रोकॅरियोट्स म्हणजे अदृश्य केंद्रकीय पेशी आणि युकॅरियोट्स म्हणजे दृश्य केंद्रकीय पेशी. ज्यांच्यामध्ये स्पष्ट न्यूक्लियस असतो ते युकॅरियोट्स आणि ज्यांच्यात अस्पष्ट न्यूक्लियस असतो ते प्रोकॅरियोट्स. ओके, या पद्धतीचा भाग. या प्रोकॅरियोट्समध्ये मायक्रोस्कोपिक असतात. दे आर ऑलवेज युनिसेल्युलर. ओके, मायक्रोस्कोपिक. And somewhat the important thing is related with the cell organelle, which lack the cell organelle except one, that is ribosome. Okay, रायबोझोम जर सोडले तर इतर कुठली सेल ऑर्गेनेली यांच्यामध्ये प्रेझेंट नाहीये. ओके, आणि प्रोकॅरियोट्स मध्ये जर बघितलं तर न्यूक्लियस स्पष्ट आहे, न्यूक्लियसला वरून कव्हरिंग आहे, कॉल्ड एज कॅरिओथेका. कॅरिओ म्हणजे न्यूक्लियस, थेका म्हणजे लेयर. ओके, न्यूक्लियसच्या वरून कव्हरिंग आहे, न्यूक्लियर एनवलप वी कॉल देम एज अ न्यूक्लिओलस आहे. सेल ऑर्गेनेली प्रेझेंट आहेत याच्यामध्ये या युकॅरियोट्स मध्ये. तर पहिला क्रायटेरिया होता सेल ऑर्गनायझेशन. त्याच्या बेसिसवरती लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे दोन क्लास पडतात, दोन गट पडतात, प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. त्याच्यानंतर इथं जर बघितलं सेल कॉम्प्लेक्सिव्हिटी, याच्यामध्ये इथं येतं युनिसेल्युलर एकपेशीय आणि या युकॅरियोट्स मध्ये इथं येतं बघा दोन्ही प्रकार, युनिसेल्युलर पण असतात आणि मल्टीसेल्युलर पण असतात. मल्टीसेल्युलर पण असतात. ओके, या पद्धतीने. त्याच्यानंतर सेल कॉम्प्लेक्सिव्हिटी सगळ्यांना कळतं आहे. युनि म्हणजे वन, याच्यापूर्वी झालेले आहेत रूट वर्ड्स. पहिलं लेक्चर तुम्ही बघून घ्या रूट वर्डसाठी. सो युनि म्हणजे वन, सेल सेल पेशी पे आणि ए आर दॅट इज रिलेटेड विथ ऑर समवॉट द डुअर. ओके, चान बनलेला. तर कशाने बनलेला? युनिसेल्युलर म्हणजे एका पेशीने बनलेला. मल्टी, मल्टी फॉर द मिनिंग, मल्टी स्टेट, मल्टी कॉर्पोरेट, व्हॉटएव्हर. सो मल्टिपल चॉईस. ओके, सो मल्टी मीन्स मेनी, मेनी सेलनं बनलेलं असतं तर मल्टी सेल्युलर. सेल कॉम्प्लेक्सिव्हिटी असेल. त्याच्यानंतर सेल कॉम्प्लेक्सिव्हिटी झाल्याच्या नंतर बघा या प्रोकॅरियोट्स मध्ये युनिसेल्युलर नेचर आहे आणि हे बेसिकली यांचं डायरेक्ट तुम्हाला डोक्यात ठेवता येईल नाव, दॅट इज नथिंग बट किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरा. Okay, kingdom monera is a somewhat related with the prokaryotes. While that other one thing that is unicellular but eukaryotes, that is kingdom. Kingdom protista. Kingdom protista. Kingdom protista. Okay, protista kingdom which is concerned with the eukaryotes. Number third one thing is that that eukaryotes, they may or may not have cell wall. आता कॉम्प्लेक्सिव्हिटी मधलाच भाग आहे खरं तर हा सेल वॉल. सेल वॉल अपीअरन्स. तर याच्यामध्ये दोन पार्ट येतील पुन्हा या मल्टीसेल्युलर कंडिशन मध्ये. Presence of cell wall and here absence of cell wall. Okay, cell wall, that is appearance of cell wall, that is presence of cell wall and absence of cell wall. Absence of cell wall and multicellular, that is nothing but kingdom Animalia. Kingdom Animalia. Okay, Kingdom Animalia, that is related with the absence of
cell wall. And presence of cell wall we know that in Marathi काढायचं पेशी भित्तिका, सेलच्या वरून कव्हरिंग असते पेशी भित्तिका म्हणतो आपण त्याला. तर सेल वॉल प्रेझेंट असेल तर जास्त प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग झाली त्यांना, सेल वॉल नसेल तर इनडायरेक्टली डायरेक्ट कम्युनिकेशन झालं सेल टू सेल. ओके, सो प्रेझेन्स ऑफ सेल वॉल. ओके, प्रेझेन्स ऑफ सेल वॉल. तर अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी बघा. सो सेल वॉल अपीअरन्स, प्रेझेन्स ऑफ सेल वॉल, अतिशय इम्पॉर्टंट असणारा हा भाग बघा. अपीअरन्स ऑफ सेल वॉल, याच्यामध्ये अजून एक क्रायटेरिया डोक्यात घ्यावा लागेल, दॅट इज नथिंग बट द मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशन, मोड ऑफ न्यूट्रिशन. फूड प्रिपेअर करतात का नाही याच्यावरून दोन प्रकार पुन्हा याच्यामध्ये. फूड प्रिपेअर करतात की नाही याच्यामध्ये बेसिकली ऑटोट्रॉफ, ऑटोट्रॉफ म्हणजे स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करतात. ओके, स्वतः प्रिपेअर करतात हे फूड ऑटोट्रॉफ. ऑटोट्रॉफ असतील तर नाव येईल किंगडम. किंगडम प्लांट्स, or we call it as a plantae. Kingdom plants or plantae. आणि हे हेटेरोट्रॉफ आहे. हेटेरोट्रॉफ यांच्यामध्ये नाव येईल किंगडम फंजाय. किंगडम फंजाय. ओके, किंगडम फंजाय. So that is about, we can say it as a 5 kingdom system. So just see here that all the things, living organisms which are either prokaryotes or eukaryotes. The prokaryotic living organisms which having the unicellular nature, they are always microscopic unicellular and included in the kingdom Monera. While that eukaryotes having unicellular and multicellular nature. Unicellular, that is kingdom Protista, and multicellular which is concerned with the presence of cell wall or absence of cell wall. So some of them also having the unicellular nature in case of plantae and fungi, but in case of Animalia, most of the member or somewhat all the members of Animalia which are multicellular. So autotrophic nature means those they prepare their own food, that is concerned with the kingdom Plantae. Okay, plants they prepare own food, we call them as autotroph. Here the word auto for self, troph for the nourishment. Here we just take the root word auto म्हणजे self, and another one root word that is nothing but the troph for nourishment. Nourishment means nothing but prepare their own food. nourishment म्हणजे संगोपन, self म्हणजे स्वतःचा, autotroph, हेटेरो म्हणजे दुसऱ्यांवर, ट्रॉफ म्हणजे nourishment. ओके, म्हणजे दुसऱ्यांवर अवलंबून आहे त्यांच्या नरिशमेंटसाठी. तर हा होता एक ट्युब्युलर फॉर्म, ज्याच्यामध्ये इनडायरेक्टली तुम्हाला हे दर्शवलं गेलं की क्लासिफिकेशन कसं केलं गेलं 5 किंगडमसाठी. डोक्यात येते बघा 5 किंगडम कुठले कुठले. किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम दॅट इज प्लांटी, किंगडम फंजाय अँड किंगडम ॲनिमेलिया. ओके, सो लाईक दॅट. तर हे 5 किंगडम या ठिकाणी असतील. कॉम्प्लेक्सिटी समजून घ्या. तसं आपण वन बाय वन जाणार आहोत. अगोदर किंगडम मोनेरा डिटेलमध्ये, नंतर किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंजाय. आणि खात्रीशीर ठरतो, लक्षात घ्या, किंगडम मोनेरावरती एक क्वेश्चन शुअर असतो, किंगडम फंजायवरती एक क्वेश्चन शुअर असतो, लक्षात घ्या. ओके, तर बेसिकली जर बघितलं तर प्रोटिस्टा, प्लांटी, ॲनिमेलिया. आता प्लांटी हा सेपरेट चॅप्टरच आहे याच्यामध्ये, किंगडम प्लांटी. अँड ॲनिमेलियाबद्दल सुद्धा तसंच आहे, सेपरेट चॅप्टर आहे. म्हणजे राहिला प्रश्न या चॅप्टरमध्ये जास्त डिटेलमध्ये मोनेरा, प्रोटिस्टा अँड फंजाय. त्याच्यामध्ये प्रोटिस्टवरती या ठिकाणी खूप कमी वेळा क्वेश्चन्स आहेत, पण आहेत क्वेश्चन. ओके, आणि हा सर्व भाग व्यवस्थितरित्या समजून घ्या आहे. तर आपण जाऊयात याच्यानंतर डिटेलमध्ये व्हॉट अबाउट द किंगडम मोनेरा. ओके, so now see here what about the kingdom Monera. So the term Monera, word mono for the one, which includes unicellular
prokaryotic organisms. It includes unicellular prokaryotic organisms. They are microscopic. They are microscopic, most abundant, most abundant in nature. They are microscopic, most abundant in nature, present everywhere, that is even extreme condition, even extreme condition. So called as extremophiles. So call them as extremophiles. So just here, kingdom Monera, which includes unicellular prokaryotes, means even that all prokaryotes are unicellular. All prokaryotes are unicellular, which are microscopic. We know that the term micro means very small, which are not easily seen by naked eyes. So we call them as a microscopic. Okay, so most abundant, it means that when we consider what about the all living organism in nature, so most abundant somewhat nature is found is in Monera. At the tip of needle even consists of thousands of microorganisms. Okay, so that's why according to that we conclude, so there are so many microorganisms. Okay, uncountable number, here we just take it as. So they are present everywhere, सगळीकडे प्रेझेंट असतात. कुठं एकदम एक्स्ट्रीम कंडिशन जरी असेल, हॉट स्प्रिंग असेल, volcanoes, even we just call them as acidic condition, basic condition, salty region, everywhere. Okay, and so that's why we call them as extremophiles. Okay, so just keep in mind that all the things. Number next, that kingdom Monera, which consisting, they lack well defined nucleus, nuclear envelope, and all cell organelle, except that ribosome, Okay, so just consider that kingdom Monera, which consists of that different bacteria. Okay, here that bacteria which lack all cell organelle except ribosome. Ribosome is one of the most important cell organelle which connect that prokaryotes and eukaryotes, because which is well defined is in eukaryotes. Okay, so that's why it is somewhat useful to connect that prokaryotes and eukaryotes. So Monera
mainly consist bacteria here bacteria are further classified into four types. Bacteria are further classified into four types based on shape. Okay, so here we call them as a number first, number second, number third, and number fourth. Okay, so first one, that is spherical. We call them as a coccus, that is plural cocci, somewhat like that, spherical. Okay, if they are is in single chain, so we call them as a streptococcus. Okay, and if they are found in branching, that is grapes like branching, so we call them as a staphylococci or staphylococcus. Okay, like that, staphylococcus or staphylococci, whatever. So spherical असतील तर coccus म्हणायचं, cocci म्हणायचं. Even they are rod shaped, we call them as a bacillus. Okay, plural, that is bacilli, rod shaped. Even sometimes bacteria are coma shaped, we call them as a vibrio. Here we just name the disease, that is cholera. We call the name of bacteria which causes the cholera, that is Vibrio cholerae. Okay, which is somewhat the coma shaped bacteria. Coma, that is bacilli, that is rod shape. Here that is rod like bacteria. So for the typical vision we just draw it like that. तुम्हाला क्लिअर कळावं म्हणून थोडीशी मोठी काढतोय, हा रॉड. ओके, आणि हा आहे कॉमा शेप बॅक्टेरिया, विब्रिओ. ओके, आणि लास्ट असेल स्प्रिंग लाईक, that is spirillum, plural spirillum. Okay, like that, spring like. So they are the types of bacteria based on their shape. त्यांच्या शेप वरून या ठिकाणी हे बॅक्टेरियाचे प्रकार होते. छान, सो लक्षात घ्या. तर हे होते बॅक्टेरियाच्या शेप वरून प्रकार. आता बॅक्टेरिया टिपिकली जर तुम्ही बघायला घेतले तर मी तुम्हाला बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर दाखवेल, तुम्हाला थोडंसं कळावं या उद्देशाने. पुढे तर डिटेल बघणारच आहोत. स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरियल सेल, or bacteria, bacterium, singular word, that is bacterium. Okay, like that. So bacterial cell, so here we just draw the cell. This is outer covering, other one that is nothing but, this is the rough diagrammatic part. This is the second one covering, the outer one covering, that is said to be the cell wall. Other one that is nothing but the plasma membrane. We also call it as a cell membrane, plasma membrane or cell membrane. So
from this region the structure is coming out in singular form. We just called it as a flagellum. Okay, flagellum for the motility of bacteria. So other one thing is that inside that there is such kind of zigzag, that is bacterial chromosome. बॅक्टेरिया मध्ये एक कलर असणारी बॉडी आहे which contain DNA, that is chromosome. We call it as a okay chromosome म्हणतो आपण. त्याच्यामध्ये मेटाबॉलिक रिॲक्शन, ज्या वेगवेगळ्या सेलमधल्या रिॲक्शन्स आहेत त्या कंट्रोल करण्याची इन्फॉर्मेशन असेल, दॅट इज bacterial chromosome. And also having additional DNA is in bacteria. This additional DNA is called as plasmid. Okay, plasmid is in bacteria. हे plasmid असेल. ओके, आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं this is a ribosome. This is a ribosome which is 70S. सांगेल मी तुम्हाला पुढे डिटेलमध्ये गेल्याच्या नंतर. हे 70S रायबोसोम, याचे दोन युनिट्स असतात, 50S and 30S. Okay, so 50 plus 30 that is 70. काय जमते नाही, 50 आणि 30 तर 80 होतात. ॲक्च्युली व्यावहारिक बाबतीमध्ये अगदी बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही गणितात वेगळं आणि बायोलॉजीमध्ये वेगळं. अगदीच हे बेरीज तुमची बरोबर आहे, 50 आणि 30 80च होतात. परंतु इथे एक ट्विस्ट आहे. तो ट्विस्ट मात्र मी तुम्हाला नंतर सांगणार आहे, लक्षात घ्या. डोक्यात असू द्या. पण 50 आणि 30 काय होतात, 70 होतात इथं. तर इथं एस हा जो भाग आहे, एस या शब्दाचा अर्थ इथं होतो स्वेडबर्ग युनिट. लक्षात घ्या, एस फॉर स्वेडबर्ग युनिट. स्वेडबर्ग युनिट, एस फॉर स्वेडबर्ग युनिट या ठिकाणी. त्याच्यानंतर याच्यामध्ये हे जे काही कंटेन आहे, दिस इज अ सायटोप्लाझम. दिस इज अ सायटोप्लाझम. हा सायटोप्लाझम जस्ट लक्षात घ्या व्यवस्थितरित्या. हा सगळा भाग हे बॅक्टेरियल सेलचा एक जनरल आउटर व्ह्यू आहे. ओके, सो दिस इज कन्सर्न विथ द जनरल आउटर व्ह्यू. याच्यावरून या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या सेल वॉलमध्ये वेगवेगळे कंटेंट्स आहेत, लक्षात घ्या. त्याच्यावरून या बॅक्टेरियाचे दोन प्रकार पडतात, आर्की बॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया. इतरही काही गोष्टी त्यांच्यामध्ये वेगळ्या आहेत, ते डिटेलमध्ये आपण बघूया. ओके, तर या पद्धतीचा हा भाग आहे. हा जो सायटोप्लाझम आहे, लक्षात घ्या. सायटो म्हणजे सेल. ओके, या पद्धतीने. अजून याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर काय आहे, लक्षात घ्या. ही क्रोमा शब्द आहे, याच्यामधला शब्द आहे क्रोमा फॉर कलर, and the word zoma for body. कलर बॉडी हा शब्द आहे. लक्षात घ्या पूर्णपणे. हे सगळे भाग तुम्हाला कळाले पाहिजेत. हे रूट वर्ड्स वगैरे व्यवस्थित लिहून घेत चला. तर हा होता इंट्रोडक्टरी पार्ट. व्हॉट अबाउट द किंगडम मोनेरा. याच्यानंतर आपण जाऊया डिटेल डिस्क्रिप्टिव्ह मॅनरमध्ये. व्हॉट अबाउट द आर्की बॅक्टेरिया अँड यू बॅक्टेरिया. ओके, so at first just see that all the things and write down.